ही जेव्हा आकडेवारी आली तर पूर्ण जगातले 125 देश याच्यामध्ये होते आणि 125 मध्ये 111 आपला नंबर आहे। म्हणजे 125 भुकेलेले देश आहेत ज्या देशात लोकांना खायला मिळत नाही। आता काही लोकांनी मला याच्यावर उत्तर दिली आहेत की लोकसंख्या आपली जास्त आहे म्हणून। मग काय 2010 11 12 13 14 ला आपला जन्म झालाच नव्हता का? गडकरी साहेब, तुम्ही असं बोलताल हे असं मला कधी वाटलं नव्हतं। नमस्कार, रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 2 मार्चला लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाने 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि त्याच्यामध्ये गडकरी साहेबांचं नाव आलं नाही। गडकरी साहेबांच्या पायाखालची जमीन सरकली असावी आणि त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका करायला चालू केली। तर आज मी ही व्हिडिओ घेऊन आलो की त्यांनी जी मनमोहन सरकारवर जी घाणेरडी टीका केलेली आहे की हे सरकार जे मूक आहे, आंधळ आहे, बहिरं आहे, ह्याला फक्त दिसत होतं, याला काही ऐकू येत नव्हतं, अशी अत्यंत जी टीका केलेली आहे त्या टीकेचा मी आज समाचार या व्हिडिओच्या मार्फत घेणार आहे। आता मी काय करतो, लोकसत्ताला एक बातमी आलेली आहे, ती बातमी मी तुमच्यापुढे ठेवतो। काय म्हणाले नितीन गडकरी? 1947ला पंडित नेहरू हे देशाचे पंतप्रधान झाले। त्यांनी गरिबी हटवणार म्हटलं होतं। त्यानंतर इंदिरा गांधींनी गरिबी हटाव हा नारा दिला, त्यावेळी गरिबी हटली नाही। त्यानंतर राजीव गांधी आले, त्यांनीही हाच नारा दिला होता। त्यांच्यानंतर सोनिया गांधीच्या नेतृत्वात मनमोहन सिंग आले, त्यांनीही हाच नारा दिला। एक असं सरकार दिल्लीत होतं जे सरकारला डोळे होते पण दिसत नव्हतं, तोंड होतं पण बोलू शकत नव्हतं, कान होते पण ऐकू शकत नाही। मनमोहन सिंग सरकार हे मूक, बहिर आणि आंधळ होतं, अशी टीका गडकरींनी केली आहे। 1947ला भारत स्वतंत्र झाला, इंग्रजांनी देशाला लुटून नेलं होतं, देशामध्ये प्रचंड गरिबी होती आणि त्याच्यानंतर मग इंदिरा गांधीचं सरकार, राजीव गांधीचं सरकार, मग सोनिया गांधी, मनमोहन सिंग हे सगळे सरकार आले। तर आता मी तुम्हाला काय करतो, गरिबीबद्दल नेमकं बोलण्यासाठी ना मी ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 पर्यंत मी माहिती घेऊन आलो। पाहता, ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे जागतिक भूक निर्देशांक मी तुमच्यापुढे ठेवलेला आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की 2006 पासून 2023 पर्यंतची मी आकडेवारी घेऊन आलो। 2006 पासून मी आकडेवारी का आणली, त्याच्या आधीची का नाही आणली, कारण ग्लोबल हंगर इंडेक्स हा चालू 2006 साली झाला होता। तर 2006 साली तुम्ही नंबर बघू शकता की भारत देशाचा नंबर 96 होता। म्हणजे जेवढा लांबचा नंबर असेल तेवढी आपली वाईट अवस्था असेल, तेवढं आपल्या लोकांना देशामध्ये खायला मिळत नाही। तर 2006 मध्ये मनमोहन सिंगाचं सरकार होतं, म्हणजे 2004 ते 14। तर तुम्ही नंबर पाहू शकता, 2006 मध्ये 96, 2007 मध्ये 94, 2008 मध्ये 66 आणि 2014 55। म्हणजे 55 2014 मध्ये आपल्या देशाचा नंबर 55 होता। म्हणजे 54 देश आपल्यापेक्षा चांगले होते आणि 96 नंबरवरून आपण 10 वर्षात 55 नंबरवर आलो होतो। आता आमचे मोदी साहेब सत्तेत आले, पहा 2015 मध्ये आपण 80 नंबरवर गेलो, 2016 मध्ये 97, 2017 100, 2018 103 रँक आपला, 2019 102, 2020 94, 2021 101, 2022 107 आणि 2023 111। 2023 मध्ये ही जेव्हा आकडेवारी आली तर पूर्ण जगातले 125 देश याच्यामध्ये होते आणि 125 मध्ये 111 आपला नंबर आहे। म्हणजे 125 भुकेलेले देश आहेत ज्या देशात लोकांना खायला मिळत नाही। आता जो जागतिक भूक निर्देशांक आहे त्याच्यावर मी एकदम काही डिटेलमध्ये बोलणार नाही, पण ही आपली वाईट अवस्था तर तुम्हाला या व्हिडिओतून समजू शकते। तर 125 जण अत्यंत दरिद्री आहेत आणि 125 मध्ये आपला नंबर आहे 111। आता काही लोकांनी मला याच्यावर उत्तरं दिली आहेत की लोकसंख्या आपली जास्त आहे म्हणून। मग काय 2010 11 12 13 14 ला आपला जन्म झालाच नव्हता का? तसे काही लोक प्रचंड थापा मारत असतात आणि गडकरी साहेबांना मला ही हकीकत इथे मांडायची होती, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलो। गडकरी म्हणाले हे सरकार मूक होतं। गडकरी साहेब, तुम्ही असं बोलताल हे असं मला कधी वाटलं नव्हतं। ह्या मुक्या सरकारनेच 2004 ते 2014 सालामध्ये तब्बल 117 पत्रकार परिषदा घेतल्या आणि तुमचं हे बोलकं सरकार, रोज थापा मारणारं सरकार, मोठे मोठे भाषणं देणारं सरकार, देशात धिंगाणा घालणारं सरकार, या सरकारने 10 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही। म्हणूनच गडकरी साहेब, तुम्ही जे बोललात हे नक्कीच महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेलं नसणार आहेत, कारण तुमची प्रतिमा या महाराष्ट्रात, या देशात काहीतरी वेगळी आहे। आणि जेव्हा ही बातमी आली
तेव्हा त्याच्यामध्ये कमेंट्समध्ये खूप साऱ्या लोकांनी तुम्हाला विरोधसुद्धा केलेला आहे. फक्त तिकीट मिळालं पाहिजे म्हणून जर तुम्ही असं बोलत असताल तर हे निश्चितच माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेला पचणारं नाही. मग हे गडकरी साहेबांनी अशी टीका केली आणि म्हणाले की मोदींनी आणि माझ्यामध्ये कसलाही विरोध नाही आहे, आमचे संबंध फार चांगले आहेत. आणि मग जेव्हा भारतीय जनता पक्षाची दुसरी यादी जाहीर झाली त्याच्यात मात्र गडकरी साहेबांना नागपूरचं तिकीट मिळालं आणि गडकरी साहेब टेन्शनमुक्त झाले असावेत असं मला वाटतं. व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.